मध्ये हां फोनवर बोलणं करून देऊ ना. तो काय पूर्ण मागे आहे बघ इंटरनेट सर्व मध्ये हां हे कर चलो रोज ठीक आहे चालू भाऊ आज दोन तीन महत्त्वाचे विषय होते आणि त्यात सर्वात महत्त्वाचा होता, आपल्याला सर्वांना आठवत असेल की कोविडच्या वेळी हाफकिन इन्स्टिट्यूटला 150 कोटी रुपयाची तरतूद करून आपण वॅक्सिनेशन बनवू शकतो मुंबईमध्ये, असा एक निर्णय त्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी असतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेण्याचं काम केलं होतं. परंतु त्याच्यानंतर कोविड गेल्यानंतर त्याला जे अपग्रेडेशन व्हायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने झालं नाही. स्वतः दादांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे पिंपरी चिंचवडमध्ये या सर्व गोष्टीची पाहणी केली होती आणि आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन केलं होतं की ह्याचं अपग्रेडेशन करण्यासाठी निधीची तरतूद ही करून द्यायला पाहिजे. आणि तब्बल 160 कोटी रुपये मुंबईमध्ये आणि 100 कोटी रुपये पिंपरी चिंचवडमध्ये तत्वतः त्यावेळी मान्य केलं होतं, पण ते पुढे झालं नाही. आज आम्ही बैठक घेतली आणि त्यावेळी दादांना विनंती केली, त्या विभागाचे खात्याचे माननीय मंत्री आदरणीय जिरवळ साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. संघटना म्हणून घेऊन पण देखील आमचे काही प्रलंबित प्रश्न होते, मग तो बोनसचा असेल किंवा अपग्रेडेशन किंवा प्रमोशनचा होता. 2018 पासून पर्यंत आम्ही डिव्हिडंड देत होतो, त्याच्यानंतर ही लॉसमध्ये झाली. लॉसच्या नावाखाली कामगारांना जे प्रमोशन मिळाले पाहिजे, बाकीच्या गोष्टी जे दिले जात नाही. आज तत्वता मान्य करत असताना 25 कोटीची तरतूद करण्याचा जो पहिला टप्पा त्याला मंजुरी दिली. मंत्री महोदयाने पण ती फाईल करून आज ती निधी वितरित होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मला वाटते अपग्रेडेशनसाठी एक नवीन होऊन प्लान तयार करण्याची पण घोषणा आदरणीय दादांनी केली. दादांनी सांगितलं की हे रिवाईव्ह करायचं, कारण आम्ही त्याच्यात युक्तिवाद केलं की मुंबई महानगरपालिकेला लागणारे औषधं पण पिंपरी चिंचवड पुण्याचे आणि मुंबईची दिली तरी देखील हाफकिन इन्स्टिट्यूट जिवंत होऊ शकते. एवढा यंत्रणा त्याच्याकडे. आज पोलिओसारखं असेल, स्नेक बाईटसारखं असेल, जागतिक स्तरावरती ऑर्डर्स आपल्याला मिळत आहेत. मग ह्याला अजून ताकद जोपर्यंत सरकार देणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. आज ती ताकद आर्थिक दृष्टिकोनातून देण्याचा तत्वता आदरणीय दादांनी मान्य केलं. आमचे पण जे प्रमोशनचे विषय होते, बोनसचे होते, पेन्शनचा विषय कर्मचाऱ्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळी कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं त्यांना शासकीय आस्थापनावरती घेण्यात आलं आणि नंतर मग सरकारने ऑटोनॉमस बॉडी म्हणून डिक्लेअर करून घेतली आणि म्हणून आज त्यांना पेन्शन लागू होत नाही. त्याही बाबतीत आहे तर दादांनी तेही सांगितलं की 2020च्या नंतरच्या लोकांचा काय विचार करता येईल का किंवा येईल का, असंही देखील चर्चा आज साधक बाधक सकारात्मक होण्याचं काम झालेलं आहे. दुसरा, मुंबई शहरामध्ये पण देखील जे विकास निधीच्या बाबतीतलं पण आहे त्याची चर्चा मोगम पुढे करण्याचं काम झालं की लोकप्रतिनिधी देखील निधी ही मिळाली पाहिजे. कारण अनेक वेळा अशी चर्चा होते किंवा ह्यांना निधी मिळेल ह्यांना मिळणार नाही, तर ती देखील एक गोष्ट सांगितली. आणि पूर परिस्थितीच्या बाबतीत ते पण देखील स्वतः दादांनी आढावा घेत असताना त्यातली माहिती घेण्याचं काम केलं. सर, मुंबईच्या निधीबद्दल तुम्ही बोलतात, सध्या मुंबईच्या निधीची काय परिस्थिती आहे? आपल्याला आठवत असेल सत्ता पक्षात नसणाऱ्या आमदारांना निधी मिळतो. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी जिल्हा नियोजनची बैठक झाली होती 500 कोटीची नियतीवार मंजुरी गेल्या 9 महिने अगोदर दिलेली आहे. त्याची तब्बल 30% रक्कम ही आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि त्या 30% पैकी फक्त 30 कोटी रुपयेच वितरित करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती जी निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना देण्याचं काम व्हायला पाहिजे ती मिळाली नाही आणि ती तक्रार मी स्वतः जिल्हा नियोजनमध्ये करण्याचं काम केलं. तो सुतवाद आदरणीय दादांना केलं की ही निधी वितरित झाली तर या विकास निधीला होईल आणि त्यामध्ये ती निधी वितरित होत असताना सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि विरोधी पक्षाला एक न्याय असं व्हायला नको. आता तर तुम्हाला माहिती आहे सत्ताधारी आमदार राहिले बाजूला, माझी आमदारच बोलायला लागलेले की आम्हाला एवढे कोटी रुपये आमदार न होता मिळाले. मला असं वाटतं ती लोकशाहीची थट्टा होता कामा नये आणि मग तोही सुतवाद करण्याचं काम शहराबाबतीत केले. भाऊ शिंदेच्या दसरामाळाचं टीझर आता लॉन्च झालं आहे, त्याने त्या टीझरमध्ये असं म्हटलं की लांडग्यांच्या कळपातून आता वाद बाहेर आला. आता कसं आहे की त्याचं विश्लेषण ज्यावेळी दसऱ्याचा मेळावा झाल्यानंतर मला असं वाटते केलेलं तर बरं राहील आणि त्याचा समाचार घेण्यासाठी आमचे नेते आणि सर्व मंडळी सक्षम आहेत. असं आहे की आता तुम्ही बघितलं असेल की ही जी म्हणणारी जी लोकं आहेत यांना आता काहीच राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते सर्व म्हणजे ठीक आहे ते
राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्या गोष्ट नक्की नकारता येणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की कार्यकर्त्यांचा जो ओढ, नेते कदाचित त्यांच्याकडे जात असतील, पण कार्यकर्त्यांचा ओढ आणि ज्याला आपण सर्वसामान्य लोकांनी समाजमधली जी प्रतिक्रिया आहे ही त्यांना कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी अशातला हा एक संशोधन म्हणा किंवा प्रयोग करण्याचा त्यांचा दुर्दैवी प्रयत्न चाललेला आहे. ते मला असं वाटते मेळाव्यामध्ये त्याचा समाचार घेतल्यानंतर लागते. आपण म्हटल्याप्रमाणे की मी या अगोदर देखील याची स्पष्टता केली होती की आदरणीय राज ठाकरे साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहे आणि त्यांचा मेळावा हा नेहमी तुम्हाला माहीत असेल की एका वेगळ्या व्यासपीठावर होतो. दसरा मेळावा हा वेगळ्या व्यासपीठावर होतो. एक गोष्ट नक्की आहे की कौटुंबिक संबंध एकत्रित झालेले, राजकीय देखील काही विषयावरती आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येण्याचा निर्णय त्यावेळी झालेले हे काही नकारता येणार नाही. पुढची प्रक्रिया ही लवकरात लवकर होणार आहे. योगायोगाने 4 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांचा पण देखील दौरा हा पुणे शहरामध्ये होतोय. पुणे जिल्ह्याच्या बैठकी तिकडे घेण्यात येणार आहे. त्यावेळी पण देखील मनसेच्या बाबतीत असेल, महाविकास आघाडीच्या बाबतीत पण असेल आणि संवाद शाखा प्रमुखांबरोबर डायरेक्ट साधण्याचं काम पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांचं ते करणार आहे. सर, धाराशिवमधील शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येतात ही थट्टा आहे. मी जसं म्हटल्याप्रमाणे की एका बाजूला तुम्ही मदतीचा हात केलं पाहिजे आणि तर बँक वेळी असं तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ती योग्य नाही आहे आणि त्वरित अशा बँकेना जाब विचारलं पाहिजे सरकारने किंवा त्यांच्या जे काही ठेवी असतील किंवा त्यांचे जे काही त्याच्यामध्ये खाते असतील ते त्वरित राज्य सरकारने काढून घ्यायला पाहिजे. थँक्यू.